अर्थमंत्री माननीय निर्मला सीतारामनजी यांनी नुकताच जो अर्थसंकल्प मांडला तो भारताच्या विकसित भारताच्या स्वप्नाला पुढे नेणारा आणि सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प आहे। या देशाचे प्रमुख 4 घटक मग शेतकरी, युवा, महिला आणि गरीब या 4 घटकांना प्रत्येक घटकासाठी काही ना काही ठोस तरतूद असलेला, नियोजन असलेला आणि त्याचबरोबर एका अर्थाने भारताला सर्वसमावेशकतेने पुढे नेणारा असा हा अर्थसंकल्प आहे। मध्यमवर्गीयांना सगळ्यात मोठा दिलासा जी मध्यमवर्गीयांची भावना होती की त्यांना सवलत मिळावी, त्यांच्या आयकरामध्ये 12 लाखपर्यंत ती सवलत देण्यात आली आहे उत्पन्न असणाऱ्यांना, त्यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला। त्याचबरोबर अनेक मी मगाशीचे 4 उल्लेख घटक केले। महिलांसाठी विशेष योजना आहेत, उद्योजकांसाठी विशेष योजना आहेत, शेतकऱ्यांसाठी विशेष योजना आहेत। अशा प्रत्येक घटकाला काही ना काही देणारा हा अर्थसंकल्प आहे आणि हे अर्थसंकल्पाचा सर्वसमावेशक विकासाकडे नेणाऱ्या या अर्थसंकल्पाचं मांडणी स्वागत करण्यासाठी मी इथे आलो होतो। सामनातून टीका करण्यात आलेली आज की गरज संपलेली आहे आणि बाईगिरी चालू झाली अशी सामनातून टीका करण्यात आली। मला असं वाटतं की संजय राऊतांना खरं म्हणजे कोणीच गंभीरतेने घेत नाही। रोज सकाळी उठल्यानंतर ना काहीतरी बोलावं लागतं, उचलली जीभ लावली टाळल्या या भावनेतनं संजय राऊतांचं रोज सुरू असतं। त्यांनी बोललेले एक गोष्ट आत्तापर्यंत कधी खरी ठरली हे दाखवावं। त्यामुळे ज्यांना कुठल्याही प्रकारचा गंभीरतेनं कुणीच घेत नाही अशा संजय राऊतांच्या विधानावरती किती भाष्य करावं हा सगळ्यात पहिला प्रश्न। राहत राहिला सामनातला लाडकी बहीणचा अग्रलेख, खरं म्हणजे त्यांना काही माहितीच नाही आहे ही त्याचं सगळ्यात मोठं दुःख आहे। आणि अंधद्वेषाने, नुसतं द्वेषाने नाही, अंधद्वेषाने जे अंधद्वेषी झालेत असा उभाटा गट किंवा संजय राऊत असतील यांना आता लाडक्या बहिणीबद्दल, योजनेबद्दल फार कळवळा आला आहे। पण हीच मंडळी ही निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजनेवर टीका करत होती। त्यांच्याच सहकारी काँग्रेस पक्षाचे लोक कोर्टात गेली होती या योजनेच्या विरोधामध्ये। याचा विसर संजय राऊतांना पडला। अग्रलेख लिहिताना कदाचित त्या अग्रलेख कुठल्या धुंदीत असतात माहिती नाही आणि त्याच्यामुळे या योजनेतल्या ना बंद केली जाणार ना कुठल्याही पात्र महिलेला वगळलं जाणार हे मुख्यमंत्र्यांनी वारंवार स्पष्ट केलं आहे। पण उचलली जीभ लावली टाळ्याला आणि अंधद्वेषाने प्रेरित झालेल्यांना दुसरं यात वेगळं काही दिसणार नाही। मला असं वाटतं खरं म्हणजे जळगावमध्येच एक प्रकरण होतं। जळगावमधल्याच एका कॅबिनेट मंत्र्याला अशा प्रकारे शिक्षा झाली होती तरी ते कॅबिनेटमध्ये होते। मग हाच न्याय अमरावतीच्या यशोमती ठाकूरांच्या का काँग्रेसने लावला नाही? जरा आठवून बघा, किती उदाहरणं द्यायची। काँग्रेसची उदाहरणं मी देत बसलो, 2 तर आत्ताच दिली, आणखीनही मी देऊ शकतो उदाहरणं। आणि असं आहे की त्याबद्दलचा निर्णय मला वाटतं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं आहे की त्यांच्याकडे निर्णय आल्यानंतर ते त्याबद्दल निर्णय तपासून कारवाई करतील। गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा।